Any guesses? No guesses? ठीक आहे. तर कविता किंवा शेरो शायरी म्हटलं की आपल्याला प्रत्येकालाच आठवतं ते म्हणजे प्रेम, हास्य, विनोद आणि बरंच काही. पण आज मी जी कविता प्रेझेंट करणार आहे ती ना प्रेमाबद्दल आहे, ना हास्याबद्दल, नाही विनोदाबद्दल. आजची ही कविता डेडिकेटेड आहे माझ्या आईसाठी आणि बाबांसाठी, आणि माझ्याच नव्हे तर इथे बसलेल्या प्रत्येक शेतकरी कुटुंबातल्या मुलाच्या आईसाठी आणि बाबांसाठी. तर करायची सुरुवात. तर कवितेची पहिली ओळ अशी आहे की कुणाला डोळे झाकतात सुंदरा दिसते, कुणाला डोळे झाकतात सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते, पण मला मात्र डोळे झाकताच माझी रागणारी माय दिसते. माझ्या मायेचं संसारिक ज्ञान बघत गेले, माझ्या मायेचं संसारिक ज्ञान बघत गेले, त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला आणि सतत चालणाऱ्या बाबाच्या पायाच्या भेगाईत मला यशाचा मार्ग दिसत गेला. अरे गदगदून हसताना मटकन डोळे ओले करणारी माय, अरे गदगदून हसताना मटकन डोळे ओले करणारी माय, दुःखाचे डोंगर झेलताना सुखाचा झरा तिनंच निर्माण करावा आणि आखूड पॅन्ट स्लीपर चप्पल घालून जग जिंकण्याचा अभिमान फक्त माझ्या बापानेच बाळगावा. अरे दुःखातून सुखाचे क्षण पाकडायला, अरे दुःखातून सुखाचे क्षण पाकडायला आणि गवसलेल्या क्षणातून अख्खं आयुष्य जगायला मला माझ्या मायेनं शिकवलंय. आणि 40 रुपयाची फाटकी बनियान घालून जग जिंकण्याचा अभिमान कसा बाळगावा हे मला माझ्या बापानं शिकवलंय. अरे 5-50 हजार कधी मोजले नाही आमच्या बापाच्या या हातानं, अरे 5-50 हजार कधी मोजले नाही आमच्या बापाच्या या हातानं, पण तरीही आजही मला प्रत्येक संकटातनं सावरण्याची ताकद या हातात आहे. सारेगमप भूपाळी भैरवी कशा सोबत खातात नाही माहीत आमच्या आईला, अरे सारेगमप भूपाळी भैरवी कशा सोबत खातात नाही माहीत आमच्या आईला, पण तिने गायलेल्या प्रत्येक रागात आजही मला झोपवण्याची ताकद आहे. भगवद्गीतेचा आणि माझ्या मायेचा कधी संबंध आला नाही, भगवद्गीतेचा आणि माझ्या मायेचा कधी संबंध आला नाही, पण कर्मण्येवाधिकारस्ते हा श्लोक ती दररोज जपते. आणि कोण म्हणतं माणूस नशिबाच्या मागे लागतो, आणि कोण म्हणतं माणूस नशिबाच्या मागे लागतो, माझा बाप रोज सकाळी उठल्यापासून नशीब बदलवायच्या मागे लागतो आणि हे बावळट नशीब रोज त्याच्या मागे लागतं. कोणी म्हणे मा बाप आमदार आहे, कोणी म्हणे मा बाप आमदार आहे, तर कोणी म्हणे मा बाप खासदार आहे, पण छाती फुटेपर्यंत मी सांगत राहील की मा बाप इमानदार आहे, की मा बाप इमानदार आहे. अरे मानलं रे, अरे मानलं रे की आमचा बाप आम्हाला गरिबीने पोसतो, अरे मानलं रे की आमचा बाप आम्हाला गरिबीने पोसतो, पण आम्हालाच माहित आहे तो त्यासाठी काय काय सोसतो. अरे असतील लखोपती करोडपती लोक या जगात, अरे असतील लखोपती करोडपती लोक या जगात, पण हसून दाखवा आनंदात जसं मा बाप दुःखात असतो. आणि कितीतरी सुंदर चेहरे हजारो नजारे पाहिले असतील माझ्या आईच्या या काळवंडलेल्या डोळ्यांना, आणि कितीतरी सुंदर चेहरे हजारो नजारे पाहिले असतील माझ्या आईच्या या काळवंडलेल्या डोळ्यांना, पण अभिमान वाटतो मला की आजही या जगात सगळ्यात सुंदर तिला माझाच चेहरा दिसतो. अरे मातीचं घर मातीची चूल मातीचं अंगण, अरे मातीचं घर मातीची चूल मातीचं अंगण, अख्खं आयुष्य माझ्या मायेनं मातीतच घालवलं. आणि लोक म्हणतही असतील बापाला काय कमावलं तू आमच्यासाठी, आणि लोक म्हणतही असतील बापाला की काय कमावलं तू आमच्यासाठी. अरे कमावेल कसा, अख्खं आयुष्य माझ्या बापानं माणूस बनण्यातच घालवलं. शेवटी नामजप करायला आणि पूजा अर्चा करायला वेळच नाही माझ्या मायेकडं, शेवटी नामजप करायला आणि पूजा अर्चा करायला वेळच नाही माझ्या मायेकडं. पर
ईश्वराप्रती खरा भाव मला फक्त तिच्याच मनात दिसतो. आणि मंदिरात जाणं सोडलं रे मी. कारण उन्हाळा काळवडलेल्या माझ्या बापाच्या पाठीवरच मला संध्याकाळी देव दिसतो. शेवटी याच मायबापाचं नामस्मरण करत मला मरण येऊ दे. अंदामाशील देवा तर हा चमत्कार होऊ दे. तो स्वर्ग तो मोक्ष तुझा